डायरेक्ट तुम्ही स्टार्ट दाबला 30 सेकंद चालूच होतं हे. बरोबर. नाही ते पाहिजे तर थोडा टाइम पाहिजे तर डायरेक्ट टाइम देऊन पण स्टार्ट करू शकता. हे टाइम टाइम प्लस बरोबर. पाहिजे तर तुम्ही ठेवून स्टार्ट करू शकता. स्टार्ट केलं की हे डिफॉल्ट मायक्रो मोडमध्ये चालू असते. म्हणजे गरम करायचं, कुकिंग करायचं, हा मोडलाच होत आहे ते. ह्याला भांडे प्लास्टिक आणि बोरोसिल ग्लास. प्लास्टिक कुठली चालतात का फक्त मायक्रो कंपॅटिबल मायक्रोचे स्पेशल असतात. त्यापेक्षा प्लास्टिक वापरूच नका. शक्यतो नाहीच वापरत. ठीक आहे, बोरोसिल ठेवलं. बोरोसिल घेतला तर चांगलं. म्हणजे ट्रेओ पण चालतं ना? हां चालतं त्याला काय नाही. हां बिंदास वापरू शकतो. आणि मग याला मोड दुसरे चेंज करायचे असेल तर मोड स्विच आहे बघा. हे डिफॉल्ट तरी मायक्रोमध्येच असतंय. तुम्हाला दुसरं मोड पाहिजे असेल तर हे मायक्रोच असतंय. आता हे मायक्रोवेव्ह तुम्हाला दुसरं मोड पाहिजे असेल तर हे वाढवू शकता. आणि त्यात मग कमी पॉवर वगैरे करायचे असेल मायक्रोचे, हे एकदा दाबून हे फिरवलं की कमी होते. 180 ला कमी. म्हणजे गॅस कसं आम्ही कमी ठेवतोय ना तसं 180, 360, 540, 720, 900 फुल पॉवर. आणि हे डिफॉल्ट तुम्ही जर डायरेक्ट स्टार्ट केला फुल पॉवर मध्येच ऑन होतंय. 900 ला चालू होतंय ते. मग दुसरा मोड पाहिजे तर हे दाबला की चेंज होतंय. अच्छा, दोनदा दाबला तर ग्रिल मोडला. आता ग्रिल मोड मध्ये गेलं की मग पॉवर ऍडजस्ट करता येतं का? पॉवर ग्रिलला फुलच असते. ग्रिलला ऍडजस्टिंग नाही. करेक्ट. फक्त टाइम तेवढंच देऊ शकता तुम्ही. ग्रिल करून मग हे टाइम देऊन स्टार्ट केला ग्रिल मोड ऑन होतंय. ग्रिलला पॉवर नाही आहे. पॉवर नसते ग्रिलला, फक्त मायक्रोला तेवढंच पॉवर असतं. बाकी कुठल्या मोडला नसतं त्याच्यात. हे दोनदा दाबला तर ग्रिल मोडला जात आहे. तिसरं मोड येतंय कॉम्बी येतंय. कॉम्बी म्हणजे कॉम्बी म्हटलं तर कन्व्हेक्शन येते तिसऱ्या मोड याच्यामध्ये. कन्व्हेक्शन म्हटलं बेकिंग आयटम तुमचं केक, बिस्किट, पिझ्झा काय असेल तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. ह्याच्यामध्ये टेम्परेचर ऍडजस्टमेंट आहे. हा टेम्परेचर ऍडजस्ट असतं कन्व्हेक्शन. डिफॉल्ट 180 असतंय. मग तुम्हाला जास्ती पाहिजे असेल तर जास्ती वाढू शकता. पण हे डिफॉल्ट 180 असते. 180 मध्येच केला तर चांगलं होतं. केक वगैरे 180 असतं. कारण ते हळू शिजतंय. होय, त्याच्यासाठी चांगलं होतं ते. म्हणजे 180 मध्येच करायचं. हे 180 आलं ह्याला स्टार्ट करायला पाहिजे दोनदा. म्हणजे हे प्रीहीट होतंय. अच्छा, म्हणजे कन्व्हेक्शनला प्रीहीट करावं लागतं कंपल्सरी. बरोबर. 180 येते. हे 180 आलं म्हणजे आधी काय ठेवायचं नाही, एमटीच. हो बरोबर. एमटी ठेवूनच स्टार्ट करायचं. स्टार्ट केला दोनदा प्रीहीट चालू होते. 60 सेकंड काय आहे? नाही हे 60 डिग्री आहे तर सध्या. 180 पर्यंत हे ऑन असते. हो हो हो, म्हणजे 180 डिग्री अटेन पर्यंत ते प्रीहीट होतं. प्रीहीट होतंय. 180 आला ऑटोमॅटिक मग ते बेब देऊन स्टॉप होतंय. तेव्हा मग हे ओपन करायचं. तुम्हाला काय बनवायचं असेल ते आत ठेवायचं याच्यामध्ये. आणि 40 ते 50 मिनिट टाइम द्यायचं. हा, ते डिपेंड्स म्हणजे आपल्या केक वरती होतं. तर एक 40-50 देऊन सोडा. मग मध्ये पाहिजे तर बंद करायला येते तुम्हाला. एक 50 सेट करून सोडून स्टार्ट करायचं. मग मध्ये पाहिजे तर ओपन करून तुम्ही बघू शकता. झाला असेल तर डायरेक्ट बंद करू शकता. कंटिन्यू करायचं. मग मला एक सांगा, आता हे जे मेन कन्व्हेक्शन मोड होता ना, आता तुम्ही सांगितलं तो, ह्याला 180 डिग्रीला चालणार ते मॅक्झिमम केसमध्ये. जास्ती पाहिजे करू शकतो, पण युजली आपण 180 ला ठेवायचं. म्हणजे रफली 45 मिनिट धरून चला, म्हणजे जस्ट त्याचं बेंचमार्क. मग आपल्याला किती करंट कन्झम्पशन होईल ह्याला 180 डिग्रीला? कन्झम्पशन कमी आहे. 1 युनिट पेक्षा पण कमी जाते. अच्छा, एक अर्धा युनिट जळते पाहिजे 50 मिनिट यूज केला तर. ओके, पॉवर कन्झम्पशन कमी आहे. चालते. ठीक आहे. नेक्स्ट. आणि ग्रिल आणि कन्व्हेक्शनला स्टील तुम्ही भांडी वापरू शकता. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे घरची पण चालतात, बाहेर कुठले पण ग्रिलला चालते. प्लास्टिक त्याच्यात वापरायचं नाही. बरोबर. आणि बोरोसिल ग्लास असते ते सगळ्याला चालतं. म्हणून ते सगळ्या प्रेफर हेच करतात. सगळ्या म्हणून ते चांगलं, पण ते ग्लासचं म्हणून आम्ही तेच वापरावं. प्लास्टिक वगैरे काय थोडं जास्त वापरायचं नाही. हो बरोबर आहे. एक ग्रिल, कन्व्हेक्शन आणि कॉम्बी येते. कॉम्बी म्हटलं तर ग्रिल आणि मायक्रो दोन्ही ऑन होत आहे. म्हणजे आतपर्यंत कुक पण होतं आणि वरून रोस्ट पण होतं. म्हणजे तंदूर टाईप पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता. त्याच्यासाठी कॉम्बी मोड त्याला म्हणून ग्रिल कॉम्बी म्हटलं. कॉम्बी म्हणजे वरण रोस्ट पण होणार कडक आणि आतपर्यंत रोस्ट कुक पण होतं. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज वगैरे याच्यात करू शकता. तुम्हाला तंदूर टाईप पाहिजे असेल त्याच्यामध्ये करू शकता. नाही कसं तर फक्त ग्रिल केला तर वरण रोस्ट होतंय आणि आतपर्यंत मग शिजलेलं नसते. बरोबर. त्याच्यासाठी मग हे म्हणजे ग्रिल आणि कॉम्बो दोन्ही हे आपलं मायक्रोवेव्ह दोन्ही असल्यामुळे त्याला कॉम्बी म्हटलेलं. मग त्याच्यात ते स्टिक आहे. स्टिक पाहिजे स्टिक पण त्या टाइमला पाहिजे वापरू शकता. हे तर लावायला येते तुम्ही काय पाहिजे पीस काढून मग ह्याच्यात अडकवायला. हे पण रोटेट होत असतंय. हे तुम्ही ग्रिलला पण वापरू शकता आणि कॉम्बीला पण वापरू शकता. चालतंय. हे पण रोटेट होत असतं ऑन केला की. बरोबर. काढायला म्हणून हे स्टँड तुम्ही म्हणजे कपडा वापरून ग्लोव्ज वापरू शकतो आपण. हँड ग्लोव्ज हे वापरा नाही तर ग्लोव्ज वापरा चालतंय. हे 2 स्टँड आहेत. हे पण ग्रिलला पण चालतंय, कन्व्हेक्शनला पण चालतंय. आता हे 2 स्टँड कधी कुठलं वापरायचं?
म्हणजे आता ग्रिल वगैरे तुम्ही वापरत असाल तर मग त्याला हाईट पाहिजे, कारण वरून हिटर असतं. अच्छा, हिटरवर नाही हा, मग हे मोठं स्टँड वापरला तर ते लवकर होणार. हां 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 तुम्ही लहान वगैरे स्टँड वापरला तर थोडं लेट होतंय. नाही मग भांडं वगैरे मोठं असेल तर मग लहानच वापरायला हो पाहिजे. हो हो म्हणजे काय कोणतं भांडं वापरतं त्याच्यावर डिपेंड, कोणतं पण वापरला तर चालतंय. ऍक्सेसरीज दिलेलं असते. ही प्लेट कशासाठी दिली आहे खालची ती? हे तुम्ही पिझ्झा वगैरे करायचं असेल, नाही तर ग्रिलला तुम्हाला कशाला तर वापरायचं म्हणजे त्याने एक्स्ट्रा दिले प्लेट, तुम्ही कशासाठी पण वापरा, नाही तर तुमचं बोरोसिलचं वापरा. अच्छा, दिलेलं असतं पायाला वापरायला, तर बोरोसिल वापरला तर कामच करतं. आणि त्याचे खालचं जे दिलंय ते हे पण त्याच्यासाठीच आहे, पिझ्झा वगैरे पिझ्झा बनवायला होतं. हां हां, चांगलं होतं नाही. पिझ्झा वगैरे तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर करू शकता. बरोबर. अच्छा, म्हणजे बेसिकली तुम्ही ठेवून तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता. तुम्ही कसं पण वापरा त्याला, म्हणजे काय हेच वापरायला पाहिजे. आणि ऑब्विसली हे मेटलिक आहे, म्हणजे हे फक्त आपण मायक्रोवेव्ह सोडून फक्त ग्रिल आणि ह्याला वापरायचं. हा, कन्व्हेक्शन Convection. आणि कन्व्हेक्शन हे पण हे नॉनस्टिक. हां 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 हां, हे सगळ्याच त्याच्यासाठी झाले. अच्छा, तो नॉनस्टिक आहे काय? नॉनस्टिक आहे, मेटल झाले ना ते. ओके, समजलं. ठीक आहे. एवढंच हे मग 4 मोड असतंय, आणि बाकी मग हे सगळे मोड आहेत हे ऑटो क्विक मेनू आहेत. हां हां हां, मला तेच मेन पाहिजे होतं. ऑटो क्विक मेनू म्हटलं ते सेट आहेत. तुम्ही स्कॅन करून एक रेसिपी येते तुम्हाला. ते मी ते डाउनलोड केलं कारण मला व्यवस्थित कळलं नाही. तुम्ही एकदा एखादं चालू करून दाखवा फक्त, एखादं फीचर त्यातलं. पिक्चर म्हटलं तर हे असं असतं. अच्छा, डायरेक्ट ते चारकोल प्रेस करायचं. चारकोल एक मिनिट, press म्हणजे केलं. इथं जे दिले आहेत हे मग हे फक्त शॉर्ट फॉर्म दिलेत. चारकोल मध्ये एक मध्ये 1:35 मेनू आहेत. 1 ते 35 पर्यंत. हा, एकामध्ये हां, मग 2:1 2:1 पासून मध्ये 2:41 पर्यंत दुसरे मेनू. असे मेनू आहेत हे. हे तुम्ही चारकोल म्हणजे एखादं चालू करून दाखवा मला हे feature. बघा, एक आलं. हां, हां, एक मध्ये मग तुम्ही हे फिरवला, एक मध्ये आणि हां 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 रेसिपी हां आहेत. हां 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 हां, हे पाहिजे होतं मला. हे करेक्ट. रेसिपी असतात, तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही ठेवून स्टार्ट करू शकता त्याला. ते अप्रॉक्सिमेट वेट विचारतंय का? हा, वेट विचारताय. ऑटो क्विकमेनला वेट विचारताय. आता मी एकदा एक लावून बघतो तरी. आता समजा हे एअर फ्राय आहे, मला मेन ते आहे. एअर फ्रायरमध्ये 1 ते 60 पर्यंत आहेत. लाव. ओके, लाईट गेली. ठीक आहे ना. एअर फ्राय लावायचं. हां इथं एक येते, मग हे फिरवला, मग 1 ते 60 पर्यंत रेसिपी येत जाणार. हां हां हां, फक्त तुम्ही नंबर तिथं ठेवायचा. आत्ता कळलं मला. म्हणजे इकडे जे ह्यांनी लिहिलेले आहेत हे टायटल जे आहेत, टायटल आहेत ते इकडे आहेत सगळे. टायटल आहेत तेच इकडे आहेत. हां 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 हां, हेच सगळे हे आहेत ना स्विच आहे, हेच इथे आहेत सगळे. समजलं समजलं. आता हेल्थ, इंडियन Correct, बास्केट, correct, हेल्थी correct, हार्ट, हां, एअर हां, फ्राय, किड्स डेलाइट, हे सगळे चारकोल समजलं. सगळे इथंच हेच स्विच आहे. मग ते शॉर्ट मध्ये इथं दिलेलं असतंय. तुम्ही त्या ह्याच्या रेसिपी प्रमाणे मग ते डिटेल मध्ये मिळेल तुम्हाला. क्वांटिटी वाईज पाहिजे, क्वांटिटी वाईज पण आहे त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. कसं करायचं ते ते ह्याच्यावरतीच आहे का सगळं रेसिपी मध्ये? रेसिपी बुक मध्येच आहे. आधी बुक येत होता. ऍक्च्युली मी तेच म्हणणार होतो. आता लोक काय ते एकदा बघतात मग टाकून देतात. हे बरं आहे, पाहिजे तेव्हा वापरा. ते बुकच बंद केलेत. तुम्ही हे स्कॅन करा, तुमचं तुम्ही वापरून सोडा, असं केलेत ते. बरोबर म्हणजे बुक बंद झाले आहेत सगळे. बरोबर बरोबर. आणि हे रोटी आणि बास्केट, हे रोटी, इंडियन रोटी म्हणजे काय होतं याच्यात? हे म्हणजे हे इंडियन रोटी म्हटलं हे पण मेनूच आहेत. हे कसं हे मेनू आहेत नाही, समजलं. म्हणजे पाककृती आहे. पण नेमकं काय होतं त्यामध्ये? रोटी भाजायसाठी की रोटी करू शकता, पण टाइम जास्त घेते. रोटी होते याच्यामध्ये म्हणजे भाकरी बसतात ते. भाकरी बसते तर टाइम जास्त घेते. तवा परवडला रोटी वगैरे करायचं नाही, ते परवडत नाही ते. बरोबर. मग ते ह्याच्यावर तव्यावर फास्ट होते. आणि हे एअर फ्राय जे आहे ते आपण जो रेग्युलर एअर फ्राय घेतो तसंच फीचर आहेत सगळे. तसंच सेम. अच्छा, म्हणजे एअर फ्रायची गरज नाही म्हणून मी मुद्दाम हा एक्स्ट्रा पैसे देऊन घेतलाय. त्याच्यात हे रेसिपी आहे, तर तुम्ही एअर फ्राय मध्ये जाऊन बघितला. हां हां हां. आता एअर फ्राय मध्ये एवढे रेसिपी आहेत, 1 ते 60 पण रेसिपी आहेत तुम्हाला. म्हणजे मी एअर फ्रायर मध्ये सर चिकन बनवू शकतो असं ऐकलेलं, म्हणजे जे येतात मग ते मेनू मध्ये बघा की समजते तुम्हाला. एकूण काय एअर फ्रायच होणार ना, म्हणजे हवाच मारणार ना सेमच फ्राय होणार. करताना. सगळंच होत आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे म्हणजे ते पैसे वाचले. होय, ह्याच्यात सगळंच होतं. आणि म्हणजे ओव्हन सेपरेट घ्यायचं जरूरतच नाही तुम्हाला. ह्याच्यात सगळंच होणार आहे. आणि केकसाठी पण ओव्हन घ्या सेपरेट, मग काय घ्यायची जरूरतच नाही. बरोबर सगळं बरोबर. होतं. तेच तेच त्याच्यासाठीच. ते सेपरेट घ्या, हे सेपरेट घ्या, काय नाही, म्हणजे एकाच सगळं बनतंय. बरोबर बरोबर बरोबर. मेन मला हेच म्हणजे पाहिजे होतं की ते कसं ऑपरेट कसं करायचे फीचर्स हे दाबून मग तुम्हाला हवा तो प्लॅन घ्यायचा. काय त्याचा डाऊट वाटला तर मला फोन करा. तेच नंबर असते. हो हो बरोबर. सांगू शकतो. थँक्यू सो मच फॉर दिस.